नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपल्यासोबत उपस्थित आहेत नागपूरच्या सुप्रसिद्ध अशा सोहम कन्स्ट्रक्शनचे श्री हर्षद दामले सर. हर्षद सर, शंखनादच्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. सर, आपण या चर्चेला सुरुवात करू. जरूर. तर हर्षद दामले नावाचा एक तरुण इंजिनियर होतो आणि नोकरी न करता किंवा नोकरी सुरुवातीच्या काळात तुम्ही केलेली, पण नंतरच्या काळात एक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय तुम्ही घेतला. घरातलं बॅकग्राऊंड व्यवसायाचं नसताना या तरुणाला का आणि कसं वाटलं की आपण व्यवसायात आलं पाहिजे? सर, त्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट आहे की घरच्यांचा, वडिलांचा तो विरोध नव्हता व्यवसाय करायला. पण आईचं म्हणणं होतं की व्यवसाय कावर करायला हवा, कारण नोकरी गेली तर दर महिन्याला आपल्याला काही पैसे मिळतात आणि त्याच्यात आपलं भागू शकतं. पण मी जेव्हा पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली तेव्हा मुद्दामून सिव्हिल घेतलं आणि हे ठरवून की आपल्याला व्यवसायच करायचा, नोकरी करायची नाही, शिकत असतानाच. तर त्याच्यामुळे आईला म्हटलं की मी जेव्हा सिव्हिल कन्स्ट्रक्शन हा विषय जेव्हा निवडला तर तो व्यवसाय करायचा याच उद्देशाने केलेला आहे आणि मी व्यवसायच करायचा आहे. तर ती म्हणाले की अजून काय करणार आहे? तर माझं म्हणणं होतं की मी नोकरी जर करीन तर मी जेवढे पैसे कमवीन तर कमीत कमी तेवढे पैसे मी व्यवसाय करून कमीन, तेवढी मला गॅरंटी आहे. बस म्हणून मी व्यवसाय करायचा. बाकी तेव्हा काही खूप एम म्हणा किंवा काही खूप काही उद्दिष्ट घेऊन आलो काही नाही, किंवा त्या परिस्थिती आपली सायकलवाली परिस्थिती. बरं. आणि मग पुढे सुरुवात कशी झाली? मग सर, मी 1987 मध्ये माझं पॉलिटेक्निक पूर्ण झालं. त्याच्यानंतर मी AMI केलं, असोसिएटेड मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचं. आणि 3 वर्ष सर मी अनुभव करून मी नोकरी केली. नोकरीचं पहिलं जे होतं माझं ॲट द एज ऑफ 20. खापरखेड्याला तेव्हा इलेक्ट्रिकचा मोठा प्लांट येत होता, MSCBचा. तर तिथे मी नोकरी केली जवळपास 1.5 वर्ष. तर मी ते दिवस मला इतके याच्याकरता आठवतात की तेव्हा मी सायकलनी निघून मोरभवनला जायचो, मोरभवनहून महाद्विल्याला बसनी जायचं, बसनी एका ऑटोमध्ये 9 लोक बसवतात तसं बसून खापरखेड्याला जायचं, तिथून 1.5 किलोमीटर साईटवर जायचं, साईटचं काम करायचं, असंच करत घरी 8 साईडला परत यायचं. आणि घरी येऊन झोपलं की असं वाटायचं की अरे आत्ताच तर झोपून सकाळ झाली, पुन्हा तेच गाडगं. पण एक मनात जी संकल्पना होती किंवा आपल्याला शिकायचं आहे आणि मेहनतीला तर म्हटलं मी कधीच घाबरलो नाही सुरुवातीपासून. तर अशा प्रकारे 3 वर्ष नोकरी केल्यानंतर आता विचार केला की आपण आपल्या व्यवसायात उतरायचं. तर नागपूर हे माझ्याकरता नवीन, कारण वडिलांचं इरिगेशन डिपार्टमेंटला नोकरी असल्यामुळे अख्खा आयुष्य आमचं गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात गेलं. आणि त्याच्यातलं काही वर्षाचं आयुष्य तर असं गेलं की जिथे लाईटसुद्धा नव्हते, म्हणजे 9वी पर्यंत, खूप आधीचं नाही. तर त्याच्यामुळे असं काही कोणत्या गोष्टीची अशी उणीव नाही जाणवली आपल्याला कधी, किंवा आपल्याला लाईट नाही मिळत आहेत किंवा कुठे गाडी नाही आहे आपल्याकडे किंवा आपण सायकलनी जातो आहे, या गोष्टींचं कधीच काही आपल्याला काही जाणवलं, वैषम्य वाटलं नाही. आणि असं करत करत मी 1991 पासून ज्या व्यवसायाला सुरुवात केली. नागपूरपर्यंतचा प्रवास कसा झाला? नागपूरपर्यंतचा प्रवास सर, शिक्षण माझं जसं म्हटलं मी चंद्रपूर गडचिरोली जिल्हा, तर माझं वरोरा, चंद्रपूर, त्याच्यानंतर घोट, अगदी अशा ठिकाणी शिक्षण करत वडिलांची शेवटचे 3 वर्षे रिटायरमेंटला असताना नागपूरला ट्रान्सफर झाली. तेव्हा मी नागपूर आलो. त्याच्या आधी मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिमवरून मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि तिथून मग मी डायरेक्ट नागपूरला इथे वडिलांजवळ आलो. इथे इंजिनिअरिंग झालेलं होतं आणि स्वतःचा व्यवसाय करायचा हे पहिल्या दिवसापासून ठरलेलं. नेमकं काय करायचं त्या क्षेत्रातलं, असं काही ठरलं होतं? कधी स्वप्न बघितली होती? स्वप्न नाही बघितली. आता सिव्हिल इंजिनियर म्हणून माणूस निघाला तर वडिलांनी सांगितलं होतं की आपल्याकडे काही पैसे नाही आहेत बा, पुंजी नाही आपल्याकडे तुला द्यायला. तर मी म्हटलं की नाही, मला पुंजी नको आहे, मला पैसे नको आहे. म्हटलं काय हवं आहे? म्हटलं माझा जोपर्यंत व्यवसाय जम बसत नाही तोपर्यंत मी एकही पैसा घरी देऊ शकणार नाही. तर वडील म्हणाले की तू आयुष्यभर तुला जेवायला घालू शकतो, एवढे आपल्याकडे पैसे आहेत. बस, हा माझ्याकरता सगळ्यात मोठा आधार होता तेव्हा.
आणि बेसिक त्याच्या बेसिक प्रश्न बेसिक सुटला. बेसिक 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 प्रश्न सुटला. मग काय, सिंगल होतो त्याच्यामुळे आणि ती हिंमत ती पण हिंमत आलीच. मिळाली. हं, आणि मग त्याच्यानं एकदा व्यवसायाला सुरुवात केल्यावर घरच्यांनी मला कधीच म्हटलं नाही की हं. पैसे देत नाही अजून, किंवा तू किती पैसे कमवतो आहे की काय करतोय. हां, पण एकदा व्यवसाय चालू केल्यानंतर मी घरी पैसे कधीच नाही मागितले, कारण पैसे नव्हतेच, माहिती बरं, होतं आपल्याला. बरं. मग पैसे काय मागायचे. हं. तर अशा प्रकारे ती अगदी छोटी छोटी कामं करत करत सुरुवात झाली. हां, ती सुरुवात कशी होती? पहिल्या दिवशी तर काही बिलकुल पहिल्या दिवशी ते बिल्डिंग बांधली पहिल्या नसणार आहे. दिवशी कामं मिळणार नव्हती. तर मग इथे एक मंगेशभाई पाटीदार म्हणून मुंबईचे गृहस्थ होते. नागपुरात. तर मी शेवटच्या 3 वर्ष जी नोकरी केली, तर शेवटचं टेन्युअर मी त्यांच्याकडे नोकरी केली. अच्छा. तर ते म्हणाले की ते बाबू बाबू म्हणायचे. तर बाबू म्हणे आपण, तर त्यांना सांगितलं की मला व्यवसाय करायचा. तर ते म्हणाले की आपण करायचा का दोघांनी मिळून व्यवसाय. म्हटलं ठीक आहे. तर तेव्हा इथे मी एक कन्स्ट्रक्शन कंपनी होती, त्यांचं लेबर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम घेतलं आम्ही दोघांनी मिळून. बरं. तर तो लेबर कॉन्ट्रॅक्ट इतका मोठा होता की 27 फ्लॅट आणि 11 डुप्लेक्सचा लेबर कॉन्ट्रॅक्ट होता तो तेव्हा 1990 मध्ये. अच्छा. तर तेव्हा आपण काही कमावणार नव्हतं, गमावणार नव्हतं, मेहनतच करायची होती. तर तो कॉन्ट्रॅक्ट आम्ही पूर्ण करून दिला. तर बरं. त्याच्यातून पैसे नाही कमावले आपण, हं. पण आत्मविश्वास इतका कमवला की त्याच्यानंतर कोणतंही काम करायला मला भीती वाटली नाही आणि कोणत्याही कामाला मी सामोरा गेलो. बरं. तर त्याच्यानंतर ते मुंबईला चालले गेले आणि मग तोपर्यंत इथे लोकांशी ओळखी झाली होती. लोकांना कळलं होतं की मी काम करतोय. मग जसं मिळेल तसं, कोणाचं वॉशरूम बांधायचं आहे, कोणाची कंपाऊंडर बांधायची आहे, कोणाला ड्रॉइंगच काढून द्यायचं आहे, किंवा नाहीच तर कोणाला कन्सल्टन्सी म्हणून काम करायचं आहे. जेही काम जे मिळेल, काम कारण येईल आपल्याकडे ते. वेळ आहे. हं. मग तो वेळ आहे तर मग कोणतेही काम करायचं ना. मग हे काम करायचं नाही, ते काम करायचं नाही, असं कशाला धरायचं. तर असं करत करत मग मी हळूहळू त्या गोष्टीनं सुरुवात केली. बरं. कधी असं वाटलं आयुष्यात की नाही, हा निर्णय चुकला, आपण नोकरीच करायला पाहिजे आता? नाही, कधीच नाही. बरं. म्हणजे जेव्हा मी अर्धा लिटर पेट्रोल भरायचो, 47 डिग्रीमध्ये दुपारी जेवण करून डोक्याला फडकं बांधून जरी बाहेर निघायचो, तरी माझ्या मनात कधीच हा विषय शिवला नाही की आपण का बरं व्यवसायामध्ये आलो. कामाविना कधी दिवस गेले असतील? कामाविना दिवस हे फार कमी गेले. हा एक त्याच्याकरता माझा एक त्यातला एक खूप खूप पॉइंट मोठी होता. गोष्ट आहे. कारण की एक तर काय होतं की ओळख नाही, पाळख नाही. त्याच्यामुळे जे काम मिळेल ते इतकं सचोटीने करायचं हं. की म्हणजे त्याच्यातून कधी-कधी 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण ते काम उत्कृष्ट आणि व्यवस्थितच व्हायला पाहिजे. कारण त्याच भरोश्यावर आपल्याला कामं मिळणार. बरं. म्हणून त्या दृष्टीने मी ती कामं करत, करत पुढे सरकलो. दरम्यानच्या काळात वैयक्तिक जीवनातला प्रवास कसा होत गेला? वैयक्तिक जीवनातला प्रवास असा आहे की करत-करत व्यवसाय तर सुरू झाला होता. हो. घरी पैसे द्यायचे नव्हते. तेवढे पैसे तर आपण कमवून घ्यायचो. बरं. त्याच्यात ते सगळं एकदा सुरू झालं होतं. हळू-हळू नेटवर्क वाढायला सुरुवात झाली होती. हं. म्हणजे छोटी-छोटी कामं करता-करता पूर्ण घरांची कामं हातात यायला लागली होती. इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल कामं यायला बरं. लागली होती. मग आपण की आर्किटेक्टला कनेक्ट झालो. असं करता-करता मग एक लग्न ठरलं माझं. 97 ची गोष्ट आहे. बरं. 97 ची गोष्ट आहे. नागपूरचीच मुलगी. आणि मग तिला सांगितले की आता घर मोठं होतं. तिला सांगितलं की घर मोठं जरी असलं तरी ते बाबांनी बांधलेल्या पैशाचं घर आहे. आपण आई-बाबांकडे राहतोय. हं. आपण मी स्पष्ट करून दिलं. आई-बाबांकडे राहतोय. म्हटलं फार छोटी गोष्ट आहे ती, पण हं. नेहमी करता लक्षात ठेवा, आपण आई-बाबांकडे राहतोय. तर तेही लोक असे साधेसुधे होते. बरं. आणि बस तेव्हा लग्न झालं. बरं. परिस्थितीची चांगल्या प्रकारे जाण होती तिला की आपण किती पैसे कमवतो, किती खर्च करतो. हं. आणि सुरुवातीपासून तिची मला खूप साथ मिळाली. म्हणजे दिवाळीच्या वेळेस आपल्याकडे फार खर्चायला पैसे जरी नसले हं. तरी कंप्लेंट नसायची की आपण काय करतोय. आपल्याकडे दिवाळी जरी आली तरी तितके पैसे नाही. आणि विषय कसा होता की लोकांचे पैसे पूर्ण द्यायचे, लेबर लोकांचे पैसे द्यायचे, दुकानदारचे पैसे द्यायचे, उरलेले पैसे आपले, त्यात आपण दिवाळी साजरी करायची. बरं. तर त्याच्यामुळे सुरुवातीचा तो काळ अगदी त्यांची सुरुवात होता, साथ अगदी लाभत अगदी गेली. भयंकर साथ लाभत गेली. बरं. त्याच्यामुळे माणूस फ्रीली, मग आईने सुद्धा नंतर कधी म्हटलं नाही हं. की सुरुवातीला जे म्हटलं त्याच्यानंतर का बरं रे व्यवसाय करतो, इतके पैसे मिळतात, काही नाही, कधीच नाही. मग मला घरून तो खूप चांगला म्हणजे घरचा सपोर्ट मिळाल्यामुळे मग मला पुढे सरकायला खूप सोयीस्कर झालं. नंतर आई-बाबांनी पण कधी म्हटलं नाही ना, कधीच हे नाही, सोड आणि कधीच नोकरी कधीच कर नाही, म्हणून? कधीच नाही. ते नेहमी मला सांगायचे, कारण म्हणजे मी आनंदाने सांगायचो, आज मला हे काम मिळालं, ते काम मिळालं. तर खूप सगळं चांगल्या प्रकारे एक चालायचं सुरू झालं. सुरू झालं. सोहम कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी, म्हणजे एक तरुण गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातून नागपुरात येतो, स्वतःची काही कामं करतो
आणि भविष्यात सोहम कन्स्ट्रक्शन नावाचा एक बोर्ड त्याच्या दारापुढे लागतो. हा प्रवास कसा होता? बांधकाम करता 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 मग इतकं नाव व्हायला लागलं सचोटीने काम करायचं की ॲट ए टाइम माझी 4-4, 5-5 इंडिपेंडंट घराचे कॉन्ट्रॅक्ट सुरू झाले. मी विथ मटेरियलच काम करायचं, लेबरमध्ये काम. तो एक मोठा प्रोजेक्ट केल्यानंतर मी लेबरमध्ये कधीच काम नाही केलं. तर ती कामं करता करता मी एक 7-8 वर्षानंतर एक छोटासा प्लॉट घेतला होता घराच्या जवळ. असंच पैसे होते घेऊन टाकला. म्हणजे त्यात वडिलांनी दिले. वडील म्हणा की मी म्हटलं, बाबांना म्हटलं की पैसे कमी पडतात तर ठीक आहे, ₹1,00,000 माझ्याकडे असं त्यांनी मी असं पैसे घेऊन प्लॉट घेतला आणि विसरून गेलो. कामं चालूच होती. मग 3 वर्षानंतर तो प्लॉट 3 पटीत विकला मी. तर बरं. त्याचे 2 लाखाचे मला 6 लाख मिळाले. हं. तर अजून एकाकडून पैसे घेतले होते, त्याला 1 लाखाचे 2 लाख परत करून टाकले. बरं. कारण डबल मिळाले पैसे. हं. वडिलांना म्हटलं की मला नको देऊ म्हणे पैसा, तू राहू दे तुझ्याकडे. बरं. तर ते पैसे आले. अजून त्याच्यात माझे जमा झालेले पैसे मी माणकापूरला एक 3600 फुटाचा प्लॉट विकत घेतला 10 लाखात. बरं. माझ्याकडे तो प्लॉट आला. पुन्हा विसरून गेलो. प्लॉट आहे आपल्याकडे. बांधकामं चालूच होते. हं. मग त्याच्यानंतर 2009 उजाडलं किंवा आता आपण स्वतःची फ्लॅट स्कीम छोटीशी ते टाकू शकतो असा एक आपल्याला हिंमत पण आली. आणि मग तेव्हा ठरलं की आता एक कंपनी तयार केली पाहिजे ज्या आपण स्वतःचं ॲज अ डेव्हलपर म्हणून काम करतोय. तर मग आणायचा मुलगी माझी मोठी सानिका, ती 2000 मध्ये झाली. 2007 मध्ये मुलगा झाला. तर 2009 मध्ये स्कीम एस्टॅब्लिश केली. म्हटलं चला एक सोहम कन्स्ट्रक्शन म्हणून आपण मुलाच्याच नावाने एक ती कंपनी चालू करायची. तसं 2009 मध्ये मी ती फर्म एस्टॅब्लिश केली आणि तेव्हापासून ॲज अ बिल्डर डेव्हलपर म्हणून मी कामाला सुरुवात केली. क्या बात. आणि तिथपासनं सुरू झालेला आता जवळपास 15 वर्ष त्याला होत आली आहेत. या 15 वर्षामध्ये त्या एका बिल्डिंगपासून सुरू झालेला प्रवास तो कुठपर्यंत आला आता? 2009 पासून मी सुरुवात केल्यानंतर ती पहिली स्कीम होती. त्याच्यामध्ये ते प्रेशर होतं की ॲज अ बिल्डर म्हणून काम करायचं, इतका पैसा टाकायचा, फ्लॅट विकायला गेले पाहिजे. पण भीती कधी वाटली नाही. कारण तेच काम, मूळ उद्देश की अतिशय उत्कृष्ट काम करायचं, समोरच्याला उत्कृष्टच डिलिव्हर करायचं. तर ते बघून माझं काम चालू असताना आजूबाजूची लोक मला खूप सपोर्ट करायचे. कारण आपलं तिथे साईटवर जाणं, काम करून घेणं, त्या क्वालिटीने काम करणं, तर लोक बघायचे की यार किती सुंदर हा व्यक्ती काम करतो. तर त्याच लोकांच्या ॲडव्हर्टाईज म्हणजे माझे फ्लॅट विकले जायचे. बरं. तर ती स्कीम केली. ती स्कीम केल्यानंतर मला एकदम हुरूप आला. मग त्याच्यानंतर मी त्याच एरियामध्ये माणकापूर साईडला पहिली स्कीम केली होती मी. त्याच्यानंतर मग मी लगेच ती स्कीम झाल्याबरोबर 5000 स्क्वेअर फुटाचा सगळ्यात मोठा फ्लॅट मी आउटलेट परचेस केला 2011 मध्ये. तर माझ्याकरता ती खूप मोठी झेप होती. बाबा आपण म्हणाले की तू इतका मोठा प्लॉट घेतोय, पैसे म्हटलं नाही अरेंज होऊन जातील, काही हे नाही. तेव्हा बाबा म्हणाले की काही लागले तर सांग, आपल्याकडे आहेत. हा पुन्हा एक आधार होता त्याच्या मागे, एक सपोर्ट जबरदस्त सपोर्ट. काहीतरी करतोय, काहीतरी करतोय आणि इतकी झेप घेतोय म्हणजे काहीतरी करतोय नक्की. तर असं करत करत मी 2011 मध्ये तो 5000 स्क्वेअरचा प्लॉट घेतला आणि तिथे एक 10 फ्लॅटची स्कीम टाकली. अच्छा. आणि मग तो झाला तर मला एक टर्निंग पॉईंट मिळाला की ठीक आहे, पहिली स्कीम तर मी 3 वर्षापूर्वीचा प्लॉट घेतला होता, तिथे स्कीम आणली, हा आउटलेट परचेस करून. असं करत करत मग मी पश्चिम नागपुरात, माझी इच्छा होती की आपण पश्चिम नागपुरात याचं स्कीम करायला. तर ते करत करत मग मनीष नगरला प्लॉट घेतला, मग तिथे स्कीम बनवली. असं करता करता माझे इंडिपेंडंट घराची कामं हे चालूच होते कॉन्ट्रॅक्टरशी. अच्छा, ते छोटे कामं सोडले नाही? छोटे कामं सोडले नाही. म्हणजे आता म्हणजे इव्हन ती स्कीम चालू असताना म्हणजे 5 बंगले चालू होते लोकांचे. बरं. तर मी बंगले सुद्धा नागपुरातल्या प्रत्येक कोपऱ्यात बंगले बांधलेले आहेत. म्हणजे तुमच्या माणकापूर पासून, मोमीनपुऱ्यापासून, जुनी मंगळवारी, त्याच्यानंतर खापरी, मनीष नगर, बेसा, सगळ्या भागांमध्ये माझे कन्स्ट्रक्शनचे काम केले. लोक द्यायचे काम आलं. लोक म्हणजे जसं आता तुमचं काम आणलं, तुम्ही लोकांना सांगितलं की दामल्याचं काम खूप चांगलं आहे, तुम्हाला कामं मला ही अशीच मिळाली गेली रेफरन्स नाही, कारण बेस नव्हताच काही ओळखीचा. त्याच्यामुळे कामं लोकांनी प्रचंड प्रेम केलं माझ्या. माझं तसं म्हणणं आहे की लोकांनी इतकं प्रेम केलं की त्याच्यामुळे मी इतका वरती सरकू शकलो आणि अजूनही मी माझं काम चालू आहे. अडचणी आल्या कधी? अडचणी ॲज सच आता काय व्यवसाय असल्यामुळे अडचणी ह्या येणारच. नाही, कधी कुठली कॉम्पिटिशन म्हणा किंवा त्या याच्यातनं तुम्ही तुमची क्वालिटी आणि कामाची पद्धत
हे लक्षात घेतल्यावर तुमचे जे स्पर्धक आहेत त्यांनी काही अडचणी कधी निर्माण केल्या, असं काही झालं कधी? नाही, अडचणी ॲज सच निर्माण नाही झाल्या कधीच. कॉम्पिटिशन तर नेहमीच राहिली आणि मी नेहमी एक कॅल्क्युलेटिव्ह राहिलो. बरं. म्हणजे मार्केटमध्ये लोक काय रेटनी काम करतायत, आपण काय रेटनी काम करायला पाहिजे, आपण उत्कृष्ट क्वालिटी देतोय तरी आपल्याला 2 पैसे मिळायला पाहिजे आणि आपण कॉम्पिटिशनमध्ये काम कशी घ्यायला पाहिजे. तर एक प्रत्येक गोष्टीचं माझं हे स्वतःचं कॅल्क्युलेशन असायचं. ते काय असं? मी म्हणजे कसं की मी कोणतेही काम घ्यायच्या आधी मी प्रत्येक एक रेट ॲनालिसिस म्हणतात म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, की कॉन्क्रिटिंगचा रेट आजच्या तारखेप्रमाणे, कारण प्रत्येक वेळेस मटेरियलचे रेट बदलत जायचे. बरोबर. तर मटेरियलचे बदललेल्या रेटप्रमाणे आपण काय रेट कोट करायला पाहिजे हे माझे स्वतःचे पूर्ण कॅल्क्युलेशन असायचे. मी दुसऱ्याच्या कोणाच्या सांगण्यावरून मी कधीच रेट टाकायचो नाही, कोट करायचो नाही. त्याच्यामुळे असं झालं कधी कधी की मला त्या कामामध्ये लॉस आला. पण मला माझी एक सवय होती की जसं कळायचं की आपल्याला या कामात लॉस होत आहे तर त्या कामाची स्पीड वाढवायचो मी. की मला कळायचं की या कामामध्ये आपला लॉस येणार आहे तर कामाची स्पीड वाढवायची, म्हणजे कॉन्टिंजन्सीज कमी होतील. बरं, म्हणजे कमी वेळेत पूर्ण करायचं, म्हणजे कॉन्टिंजन्सीज आपला लॉस होणार तो लॉस कमी होईल ना. बरं. आणि लॉस होतो आहे असं पाहून कामाची क्वालिटी मी कधीच बिघडवायचो नाही. आणि काम झाल्यानंतर समोरच्याला सांगायचं की सर मला या कामामध्ये इतका लॉस झाला, मी पैसे नाही मागत आहे तुम्हाला, जस्ट एक माहिती करता म्हणून सांगतोय. तर ती माणसं म्हणायची की सर आम्हाला जाणवत आहे तुम्ही खरं बोलताय, पण आम्ही पैसे देऊ शकत नाही, आमच्याकडे पैसे नाही आहे, पण आम्ही खूप बरेच ठिकाणी तुम्हाला कनेक्ट करू. तर त्या अक्षरशः 2-2, 3-3 ठिकाणी मला कनेक्ट करायचे. ते सांगायचे की तुम्ही दामल्यांना काम द्या, तुमचं काम 100% उत्कृष्ट होईल. तर हा सुद्धा मला त्याच्या मागे खूप फायदा झाला. त्याचा एक फायदा झाला. साधारणतः बिझनेस करताना जसं तुम्ही म्हटलं की क्वालिटीशी कुठेही कॉम्प्रोमाइज कधी केलं नाही, असे कोणते डूज अँड डोंट्स आहेत की जे साधारणतः बिझनेस करताना माणसांनी पाळले पाहिजे आणि तुम्ही स्वतः पण ते पाळले? सगळ्यात महत्वाचं आहे सर की पंक्च्युअलिटी, वेळ आणि त्या कामाबद्दलची तुमची कमिटमेंट. तुम्ही लोकांना काय कमिट केलंय ते डिलिव्हर करणं. मग त्याच्यात तुम्ही पैसे कमवताय नाही कमवत, तुम्ही एकदा काम घेतलं ना तर नंतर तुम्ही त्याचा विचार करायचा नाही आहे फायनान्शियल की आपण याच्यात कमवतोय की नाही. नाही, तो विचार नाही करायचा. तो विचार ते काम संपल्यानंतर त्याचा अनालिसिस करायचं की आपण या कामामध्ये काय चूक केली, आपण का पैसे कमवू शकलो नाही, आपण पुढच्या याच्यात काय रेट कोट करायला पाहिजे आणि मग ते रेट कोट काम घ्यायचे. इथलं लेसन पुढे, आता नाही. आणि त्याच्यामुळे सर लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं आपल्याला. म्हणजे लोकांचे फोन यायचे मला की सध्या आता आपण काय रेटनी काम करतोय, काय रेटनी काम करायला पाहिजे. आणि मी कोणतीच गोष्ट लपवली नाही कधी. अरे म्हटलं आपला मित्रच आहे, काय फरक पडणार आहे त्याला सांगितलं तर. कॉम्पिटिशन आहे, तो त्याच्या रेटनी काम करेल, आपण आपल्या रेटनी काम करू. तर आम्ही चर्चा करायचो, डिस्कस करायचो, लोकांना बिंदास रेट सांगायचो मी की काय रेटनी काम करायला पाहिजे, कशी करायला पाहिजे, कॅल्क्युलेशन कसे करायला पाहिजे. त्याच्यात खूप बारीक बारीक गोष्टी असतात कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये की समोरच्याला चीट नाही करायचं आहे, पण एक एथिकली बिझनेस करताना कॅल्क्युलेशन कसे मांडायचे समोरच्या असो, जेणेकरून तुमचे रेट त्याला जास्ती नाही पडले पाहिजे. याचा आपला चांगला अभ्यास. त्याचा शेवटी बिझनेस आहे तर ते ज्ञान पण असलं पाहिजे. आता अलीकडे जी नवीन पिढी या किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये येत्या तर इझी मनी, अर्ली मनी असा एक फंडा वापरला जातो. तुम्हाला कधी वाटलं असं केलं पाहिजे की करू नये याही दृष्टीने फर्म राहिला? नाही, मी करू नये या दृष्टीने फर्म राहिलो. एक तर कसं आहे की घरची शिकवण अशी होती की आपल्याला फुकटचा पैसा कोणाचा नको आहे, बरोबर, तो पचणारच नाही आणि नकोच आहे आपल्याला. म्हणजे का बरं चीट करून पैसा कमवायचा. पण दुसरी गोष्ट की आपण सांगितलेल्या रेटमध्ये काम मिळायचं आणि आपल्याला आपला पैसा मिळायचा, बरोबर. मग समोरची व्यक्ती जेव्हा तुमच्या रेटमध्ये काम देते आहे मग त्याला का बरं चीट करायचं, बरोबर. तर त्या एका याच्यावरच मी फर्म, म्हणजे लोक सांगायचे की यार दामलेंनी जे सांगितलं ते 100% करणार, त्याच्यात कोणतीच गोष्ट कमतरता राहणार नाही ग्राहकांमध्ये. आणि माझं तेच नेटवर्क वाढत गेलं. म्हणजे मी 91 साली बांधलेल्या बंगल्याचा मी 2 वर्षापूर्वी सेकंड फ्लोर बांधायला गेलो होतो. क्या बात. बरं.
तर ही एक कधी कधी आपल्या कामाची आपल्याला पावती मिळते. म्हणजे बरोबर. लोक तोंडावर कधी आपल्याला सांगायला येत नाही किंवा खूप तुझं खूप चांगला आहे वार, पण एक कळतं आपल्याला त्यांनी की हे बा काम आपण पुन्हा देणं पुन्हा दिलं हीच म्हणजे आपण पावती आहे, समजलं की ही हीच पावती आहे पावती आपल्या आहे. कामाची. सोहम कन्स्ट्रक्शनचं आत्ता काय प्रोजेक्ट सुरू आहे? सोहम कन्स्ट्रक्शनचा आता एक अभिमानाने मला सांगू वाटतं की मी आता या 3 महिन्यात 4 नवीन प्रोजेक्ट लॉन्च केले. बरं. एक माझ्या दृष्टीने हे म्हणजे माझ्या दृष्टीने माझं खूप मोठं अचिव्हमेंट आहे. बरोबर. आणि ते आता 4 प्रोजेक्ट असल्यामुळे कामं भरपूर आहेत. तर लोकांनी ठेवलेल्या विश्वासावर आपण कशा प्रकारे ती कामं डिलिव्हर करू शकू बरं. याच्याकरता पुन्हा प्रचंड मेहनत करायची आहे. क्या बात आहे. आणि लोकांना ती कामं एक चांगल्या प्रकारे डिलिव्हर करायची आहे. बरं. हा एक मूळ उद्देश आहे मागे. दामले दामलेंच्या घरातली नवी पिढी ती पण बिझनेसमध्ये आहे? मला 2 मुलं आहेत. हो. एक मुलगी आहे, ती मास्टर्स करते डेंटल सर्जरीमध्ये. डॉक्टर. हा, डॉक्टर म्हणून. तिचं सुद्धा ठरलेलं होतं की 10वी तिने सांगितलं की बाबा मला मॅथमॅटिक्स नको आहे, मला मॅथ्स साईडला जायचं नाही. ठीक, नको, सोडून दे मॅथ्स. तर ती आता तिचं MBBS आपलं हे केलं तिने पूर्ण आणि इंटर्नशिप झाली आणि आता सावंगी मेघेला ती मास्टर्स करते. मुलगा लहान, तो 10वी झाला. आता मी 10वी नंतर पॉलिटेक्निकलाच गेलो होतो. बरं. तर एकदा आमचा मनात विचार आला की मुलाला का नाही आपण आत्तापासून सिव्हिल या लाईनमध्ये का टाकू नये. म्हटलं ठीक आहे, आपल्या मनातले तर विचार आले, पण त्याला आपण विचारू. तर त्याला विचारलं तर तो म्हणाले की एक तर 10वीतला असल्यामुळे काही मुलांना कळत नाही. तर त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतले. म्हटलं ठीक आहे, मी जाऊ शकतो. पण मग एक बाहेर काही ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे असतात. आम्ही काउन्सिलिंग वगैरे ते करून घेतले, किंवा असं वाटायला नको की आपला व्यवसाय म्हणून आपण मुलाला आपल्या त्या व्यवसायात आणू आणि त्या घेऊ. तर असं व्हायला नको म्हणून आम्ही ते टेस्ट घेतले. तर त्याच्यावरती कळलं आम्हाला की तो करू शकतो म्हणून. पण त्याच्यानंतर विचार आहे की आता पॉलिटेक्निक होईल, आता फायनल इयरला पॉलिटेक्निकला, नंतर BE करेल, नंतर अजून पुढे शिकेल. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एकदा त्याचा कॉल घेऊ, काय रे बाबा व्यवसायात यायचा आहे का. आणि तेव्हा जर त्याला यायचं असेल तर 100% होईल. जबरदस्ती नाही करणार. यायचं जर नसेल तर म्हणा की नाही मला नाही यायचं, तर ठीक आहे, अजून शिका आणि आपल्याला जी त्याचा लाईन वाटते त्या मार्ग लाईनला तो जा. निवडू त्याच्यामुळे शकेल. मी फोर्सफुली मुलांना कधीच मी कोणत्या गोष्टी करता एक हे करणार नाही, किंवा हां, इच्छा तर 100% राहील की आपण एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे व्यवसायाचा, तर त्या व्यवसायाला पुढे वाढवायला एक नेक्स्ट जनरेशननी यावं अशी इच्छा तर 100% इच्छा आहे. आहे नक्की. तुमच्या कंपनीचं पुढचं जे विजन आहे ते काय आहे? कंपनीचं पुढचं विजन असं आहे की ॲज अ डेव्हलपर म्हणून तर काम करतोच आहे. आणि अजून काय मोठ्यात मोठे प्रोजेक्ट करावे, अजून काय. आज 4 आहेत, पुढे 10 व्हावेत. हा, किंवा एक 4 छोटे प्रोजेक्ट करतोय तर 4 मोठे प्रोजेक्ट करावे याच्यानंतर. कारण कसं आहे की उद्दिष्ट तर असायला पाहिजे. कारण बिना तर उद्दिष्ट ग्रोथचंच असणार आहे. ग्रोथचं त्याला असणार, काही तर त्या उद्दिष्टाशिवाय तुम्ही समोर शकणार नाही. बरोबर. आणि तो विचार राहीलच की बा अजून चांगली स्कीम, अजून मोठी स्कीम, मोठं काम करावं आपण. सर, तुम्ही बिझनेस स्वतःचा करत असताना इथिक्स पाळले, काही आर्थिक दृष्टीने काही स्वतःची एक बंधनं आहेत ती तुम्ही व्यवहारातली जी आहेत ती पाळता अशी पण म्हणजे बिलकुल. हो, प्रश्न नाही. मार्केटमध्ये प्रश्न जी नाही. काही चर्चा आहे ती नेमकी काय आणि कसं सांभाळतात ते? कारण आर्थिक तोल सांभाळणे बऱ्याचदा इच्छा असून नसून दोन्ही पद्धतीने शक्य होत नाही. बरोबर आहे. एक अचिव्हमेंटमध्ये मी एक गोष्ट सांगू शकतो की एक नागपूरला एक 2013 एक मुंबईची एक एज्युकेशन ट्रस्ट आली. सरला एज्युकेशन ट्रस्ट नाव होतं त्याचं. तर त्यांचा इथे मोठा प्रोजेक्ट होता. अराउंड एक 14 करोडचा प्रोजेक्ट त्यांचा आला इथे. तर मी जसं एकाचं घर बांधलं होतं, त्यांनी सांगितलं की यार म्हणे मुंबईची की येत आहे तर तुम्ही हे करा. म्हटलं यार 1 कोटीच्या वरती आपण काम केलं नाही, काय आपण इतक्या मोठ्या आहेत. पण म्हटलं त्याचा 2-3दा फोन आला तर म्हणजे मी त्यांना माझा पोर्टफोलिओ वाटला. मीटिंग झाली आणि ते काम मला मिळालं. बरं. जे तुम्हाला अपेक्षित नव्हतं. पण म्हटलं इतकं मोठं काम तर पहिले धास्ती वाटली. कारण त्यांचा तो 70 पेजेसचा कॉन्ट्रॅक्ट साईन केला होता मी, की काय झालं तर काय, काय झालं तर काय, काय झालं तर काय. भीती पण वाटली. मग मी माझ्याशी मार्केटमधले जे जुने व्हेंडर होते, जसं लोखंडवाला, सिमेंटवाला, मटेरियलवाला, त्यांच्या सगळ्यांकडे गेलो की म्हटलं मी असा प्रोजेक्ट हातात घेत आहे, तुमचा सपोर्ट लागेल.
प्रत्येकाचं म्हणणं होतं की फक्त मटेरियलची ऑर्डर फोनवर द्यायची, यायचं नाही, आम्ही पैसे मागणार नाही, पैसे तुम्ही जेव्हा द्याल तेव्हा चालतील. तर हा 2013 पर्यंतचा मी व्यवसायामध्ये लोकांशी जे आपण संबंध ठेवले, तर लोक इतका प्रचंड आपल्यावर विश्वास ठेवतायत हे मला तेव्हा कळलं. मग त्याच्यानंतर खरोखर म्हणजे मी नुसतं ऑर्डर द्यायची आणि लोकांनी मटेरियल टाकायचं. तर माझा एक लोखंडवाला आहे, त्याचं 40 लाख रुपये पेमेंट पेंडिंग होतं आणि मला तरी लोखंड हवं होतं आणि माझं काहीतरी 1.5 कोटीचं बिल पेंडिंग होतं. गेलं होतं, पण यायचं होतं. तर मी त्याच्याकडे गेलो, म्हटलं असं असं आहे आणि मला अजून 1 गाडी लोखंड हवं आहे. तो ये बोलने के लिए बोले, दामले साहब आप दुकान में क्यों आए, बोले आप फोन पे बोल देना था. अरे नहीं यार, मतलब मेरे इतने पैसे देने के पेंडिंग है. क्या दामले साहब, बोले आप बिलकुल, बोले आप कोई चिंता मत करो. त्यांनी त्याच्यानंतरही मला एक 8 टन लोखंड साईडवर, त्याच्यानंतर 5-6 दिवसात जसं पेमेंट आलं सगळ्यात पहिले मी त्याचं पेमेंट केलं. पण एक सगळं याच्यावरून दिसलं की तुम्ही लोकांशी व्यवहारच चांगले राहा, तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता नाही भासत, आजही नाही भासत. बरोबर. तर म्हणून माझं म्हणणं असतं की मी लोकांच्या प्रेमावरच प्रचंड प्रेम करतात माझ्यावर लोक, आणि मी त्याच्यामुळे व्यवसायात सक्सेसफुल होतो. क्या बात आहे. तर हा सक्सेसचा एक फंडा असं म्हणायचं. अगदी काहीच हरकत नाही. सर, तुम्ही स्वतःचा बिझनेस सांभाळत असताना तुम्ही सामाजिक कामात पण स्वतःला इन्व्हॉल्व केलेला आहे. म्हणजे एक क्रीडाईमध्ये तुम्ही आहात, एक शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही जॉईंट सेक्रेटरी आहात, संपर्क नावाची संस्था आहे त्याच्यात तुम्ही आहात. तर हा मेळ कसा बसवतो, म्हणजे वेळेचा जो मेळ आहे तो कसा बसवता? एक 30 वर्षाचा व्यवसाय करता करता मी एक शिकलो, एक टीम बिल्डिंग केली मी. आमची जी टीम आहे दोन्ही, म्हणजे टीम एक तर सोहमची स्टाफ टीम आणि कॉन्ट्रॅक्टर टीम. सर, माझ्याकडे एक नवल आहे की माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा 27 वर्ष, 28 वर्ष, 25 वर्ष, 24 वर्ष, कॉन्ट्रॅक्टरची टीम सुद्धा अशीच आहे. सर, तेव्हापासून ते लोक काम करतात. माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टर चेंज नाही होत. आता प्रोजेक्ट मोठे झाले तर न वाढते तर अजून ऍडिशनल कामाची गरज म्हणजे ऍडिशनल कॉन्ट्रॅक्टर येतात, पण माझी तीच जुनी टीम माझ्यावर काम करते. आणि स्टाफचं प्रचंड सहकार्य मिळतं सर आपल्याला याच्यामध्ये. म्हणजे मी 8 दिवस जरी नसलो तरी स्टाफचा मला कधी फोन येत नाही, मी स्टाफला फोन करून विचारत नाही. त्यांना जे डिसिजन नसेल कळत तेवढाच फक्त फोन येतो, बाकी स्मूथली काम चालतं. लोकांच्या कंप्लेंट्स येत नाहीत. लोक म्हणतात की तुमचा स्टाफच इतकी कामं करून देतो की ते लोकांची फोन सुद्धा मला कमी येतात. अच्छा. आणि त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी फ्री असतो. जसं सोशल ऑर्गनायझेशन म्हणाले तुम्ही, जसं शाळेचं काम करतोय मी, एक क्रीडाईच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये आहे मी. मग त्यांच्या मीटिंग्स असतात, तिथे काही आमचे सेमिनार्स असतात, ते अटेंड करतो. एक संपर्क म्हणून जे ऑर्गनायझेशन आहे ते मी जवळपास 5 वर्षापासून त्या ऑर्गनायझेशनला आहे. आपण मेंटर? मी मेंटर आहे तिथे. तर त्याच्यामुळे वेळ बऱ्यापैकी अवेलेबल असतो. मी तर म्हणतो की मेरे पास वक्त है. क्या बात. घरच्यांचं सहकार्य या सगळ्या कामामध्ये ते कसं आहे? घरच्यांचं सहकार्य प्रचंड असतं. एक तर घरच्यांना सवय होऊन गेलेली आहे. आणि माझं म्हणणं असतं की घरच्यांबरोबर जायचं असेल तर नागपूरच्या बाहेर जायचं फ्री होऊन. तुम्ही म्हणा की नागपुरात बसून घरात बसून राहा, तर मग मी घरात बसून नाही राहणार. मी नागपुरात जर आहे तर मी साईटवर चक्कर मारून येईन, कामावर जाऊन येईन, किंवा कोणत्या क्लायंटचा कॉल आला तर मी अटेंड करीन. मी हे नाही सांगणार मी फोन बंद नाही करणार, मी फोन उचलणार नाही असं होणार नाही. त्याच्यामुळे घरच्यांना सवय झालेली आहे आणि मला फिरायचा अतिशय शौक आहे. अच्छा. मला जेव्हाही वेळ मिळतो, मी आत्ता जस्ट एक मागच्याच आठवड्यात मी आसाम आणि अरुणाचल प्रदेश 8 दिवस फॅमिली बरोबर फिरून आलो. बरं. एकूण बिझनेस करण्याचे जे इथिक्स आहेत, तुम्हाला असं वाटते का की आजकाल नवीन पिढी जी येते बिझनेसच्या क्षेत्रामध्ये, त्यांनी नेमक्या कुठल्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे सक्सेस अचीव करण्याच्या दृष्टीने? काय गोष्टी केल्या पाहिजे, काय टाळल्या पाहिजे? कसं आहे सर, आजच्या नवीन पिढीला एक तर नवीन पिढी तशी टेक्नोसेव्ही आहे आणि त्यांना असं वाटतं की सर दूर उभं राहून पाहण्याला असं वाटतं की हा खूप इझी प्रकार आहे. जसं आता कॉन्ट्रॅक्टर येतो साईटवर, तो फक्त अर्धा तास पाहतो त्या साईटवर, आधी येतो, गाडीला किक म्हणून चालला होतो किंवा कारने चालला जातो. पण
तसं नसतं ते. हम्म. तो जरी गेला तरी त्याच्या मागे त्याचे काय काय कामं चालू असतात हे लोकांना कळत नाही. हम्म. आणि नवीन पिढीला असं वाटतं की इझी मनी जो म्हणतात की नाही, लोकांना खूप लवकर लवकर पैसा हवा असतो. बरोबर. तर आमचं लोकांना म्हणणं आहे की नेहमी लॉंग टर्म बिझनेस करायचा हाच डोक्यात मनात विचार करत ठेवायचा आहे तुम्ही. आणि तुम्ही इथिकली जर बिझनेस केला, वेळ लागेल तुम्हाला थोडासा वर सरकायला, पण सर तुम्ही मागे कधीच येणार नाही आणि तुम्हाला मागे कोणी ओढू सुद्धा शकणार नाही. बरोबर. तर हा एक त्याच्या मागचा मेन मुख्य एक नवीन पिढीने शिकायला पाहिजे की प्रचंड मेहनत करा. हम्म. मेहनतीशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे कोणी खूप हुशार आहे वगैरे त्याचा काही संबंध नाही. तुम्ही मेहनत करा, पंक्च्युअलिटी बाळगा, टाइमली डिलिव्हर करा. 100% तुम्हाला सक्सेस हा मिळेलच. असं होऊच शकत नाही की तुम्हाला या 3 गोष्टी जर पाहिल्या तर सक्सेस मिळणार नाही. याला ऑप्शन नाही. ऑप्शन नाही आणि त्याला बरं. मेहनतीला ऑप्शन नाही आणि त्या गोष्टी तुम्ही पाळायच्याच आहेत. बरोबर. सर, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये नवीन पिढीने जर यायचं झालं तर किती स्कोप आहे? भरपूर. मला जर म्हटलं की पुढच्या जन्मी जर तुला काय करायचं तर म्हटलं मी सिव्हिल इंजिनियर बनेन, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये येईन. बरं. एक नागपूर विदर्भाच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये या क्षेत्रातली जी काही आहे, स्कोप आहे असं जे तुम्ही म्हणाला, भरपूर आहेत असं म्हटलं, तर एकदा थोडंसं इलॅबोरेट करता येईल? कसं आहे सर की एक बेसिक आहे अन्न, वस्त्र, निवारा. निवारा तर हा प्रत्येकालाच हवा आहे. बरं. आणि जोपर्यंत पृथ्वी बुडत नाही तोपर्यंत निवाराचा हा प्रश्न प्रत्येकातच राहणार आहे. जसं आमचं म्हणणं आहे की दर 50 वर्षांनी ती बिल्डिंग तुटून तुटून नवीन बनायला येणार आहे. बरोबर. त्याच्या कामातही रिडेव्हलपमेंट तर होणार. कामं संपणारच नाहीये. बरं. नवीन नवीन गोष्टी बनत जाणार. जसे आता गडकरी सरांनी इतके पूल आणि इतके रस्ते बांधताय हो, हो. की इतका प्रचंड स्कोप आहे कन्स्ट्रक्शनला हं. की आणि नागपूर तर इतकं वाढत चाललंय की आता बऱ्याचशा लोकांना माहिती असेल किंवा नसेल, नागपूरला नवीन 3 5 स्टार्स हॉटेल्स येत आहेत. बरोबर. मोठमोठ्याले आता नागपूरला आता स्कायस्क्रॅपर बिल्डिंग जे आपण म्हणतो 25 मजली 26 मजली असे मोठमोठे टॉवर्स येत आहेत. ते होत आहेत. मिहानला तर 2-2 हजार 2,500 फुटाच्या म्हणजे फ्लॅटच्या स्कीम्स नागपूरमध्ये आहेत, आजही आहेत. हं. आणि कन्स्ट्रक्शनमध्ये नागपूरच्या भवितव्याला काही प्रश्न नाही आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन काम करणारा नागपुरातल्या कामाची कमी नाहीच आहे. हं. त्याच्यामुळे माझी इच्छा आहे की ज्याची मनापासून इच्छा आहे कन्स्ट्रक्शन याची त्यांनी जरूर यावं. क्या बात. दामले सरांचा प्रवास, त्यांचा अनुभव, अभ्यास, ज्ञान, मेहनत आणि त्याचे रिझल्ट्स हे खरोखर नव्या पिढीने स्वीकारण्यासारखे, त्याचा आदर्श ठेवण्यासारखे आहेत. सरांशी गप्पा खरं म्हणजे अजूनही सुरू राहाव्यात असं वाटणं स्वाभाविक आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे आपण ही चर्चा इथेच थांबूया. सर, आपण शंखनाच्या निमंत्रणावरून या ठिकाणी उपस्थित झालात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. तुम्हाला सुद्धा धन्यवाद की शंखनादनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली किंवा कॅमेरा समोर घेऊन बोलावं. त्याच्याकरता खूप धन्यवाद. येस.